अनंत काळाचं दुःख, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, सुख कणभर दुःख मणभर, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे, किती म्हणी आहेत आपल्याकडे. आणि हेच प्रपोजन आहे. सुख काय म्हणता तुम्ही? आनंद हाच विषय असता. आनंदात केव्हाही राहता येतं, कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहता येतं. आणि आनंद हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वातंत्र्य हा बाहेरचा शब्द आहे. आत मी स्वतंत्र आहे आनंदात राहण्यासाठी, आणि त्याचं तत्वज्ञान शिकण्यासाठी इथे यायचं. इथे आपण काय करतो? फक्त आनंदात कसं राहायचं हे शिकतो. मनात भय, मनात चिंता येतात, कारण अजून माझं अज्ञान आहे, अहंकार आहे आणि वासना आहे, भ्रम आहे की मी करणार आहे, मी अभ्यास केलाय, मला सगळं व्हायला पाहिजे. काही नाही. बघा, पूर्वी अजूनही मार्च महिन्यात 10वीला 12वीला पहिली मुलं आली, त्यांना चांगले 96, 97, 98 पर्यंत मार्क्स असतात. आता तर 99% सुद्धा मार्क्स मिळतात. नंतर ऑक्टोबर मध्ये असतात. ऑक्टोबर पेपर मला विचाराल ना तर रिलेटिव्हली डिफिकल्ट असतो, कारण मार्च मध्ये सगळे पेपर काढलेले असतात. प्रश्न आता जरा निराळा काढला पाहिजे पेपर. त्यावेळेला जो पहिला असतो त्यालाही 95-96% मार्क्स असतात. मार्च मध्ये जो नापास झालाय म्हणून ऑक्टोबरला बसलेला आहे, लक्षात घ्या, त्याला विचारतात पहिला प्रश्न, तू नापास कसा झाला मार्च मध्ये? आता जर तुला 96% मार्क्स आहेत, सेम टाईप ऑफ पेपर, सेम टाईप ऑफ करेक्शन, मग कसं आहे? त्यावेळेला तो सांगतो, अर्धा पाऊण तास मी ट्रॅफिक जॅम मध्येच अडकलो, पेपराला अर्धा तास उशिरा झाल्यानंतर हॉलमध्ये अलाउच करत नाही, आय मिस्ड माय पेपर, आय फेल्ड. दुसरा म्हणतो की आईने जो सकाळी हात हातात घेतला, आम्ही नमस्कार करताना केला, तर तिने धरूनच ठेवला, अँड शी डाईड. पेपर चुकला माझा. किती कारण सांगू तुम्हाला, किती कारण सांगू की जी माझ्या हातातच नाही, आणि त्यामुळे पेपर चुकला. मला काय वाटतं की मी अभ्यास केलेला आहे, मी मार्क्स मिळवणार, मी रँक मिळवणार. नाही नाही नाही, मिळवल्यानंतर म्हणा मी अभ्यास केला होता म्हणून मला रँक मिळाली. पास्ट टेन्स. फ्युचर बद्दल कुठलंच कर्तृत्व नाहीये आपला. एक साधं वाक्य आपण नेहमी म्हणतो, मी आतापर्यंत मिळलो नाही, हे काय माझं कर्तृत्व आहे? समोरची गाडी माझ्या गाडीवर आली नाही, समोरच्या ट्रकचा टायर, हे सगळे अपघात घडतात ना, माझ्या बाबतीत घडले नाही, ते माझं कर्तृत्व आहे का? माझी चूक नसताना अपघात घडतो. आतापर्यंत अपघात घडला नाही, दुसऱ्याने अपघात घडवला नाही, हे काय माझं कर्तृत्व आहे? उघड उघड माझं कर्तृत्व नाहीये. मी जिवंत आहे, माझं कर्तृत्व नाहीये. हा श्वास आहे, पुढचा श्वास येईल की नाही, माझं कर्तृत्व नाहीये. आणि तुम्हाला सांगतो, हा निगेटिव्ह थिंकिंगचा भाग नाहीये, तिथे रिअलिस्टिक थिंकिंग. ज्या वेळेला वेडा कुंभार विठ्ठलाला म्हणतो आणि त्याच्या देशी डोळे परी निर्मिशी तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. हा कसला अंधार आहे? हा अंधार नाहीये. आता नाईट व्हिजन गॉगल्स मिळतात, आपले सैनिक रात्री सुंदर प्रकाशात बघितल्यासारखं बघतात. नाईट व्हिजन, दूरचे दिसतात ग्रह. आता तर आपले स्पेस मध्ये गेलेले जे टेलिस्कोप, किती दूरचं रोज नवीन नवीन आकाशगंगा दिसायला लागले. म्हणून ज्या वेळेला हा कुणी घोष पहिल्यांदा निर्माण केला, ही घोषणा कोणालाही माहित नाही, अनंत कोटी ब्रह्मांड नाही. अनंत कोटी ब्रह्मांड हा कन्सेप्ट आम्हाला संतांची आहे घोषणा करायची म्हणून. पण आता मल्टीव्हर्स किंवा मल्टी युनिव्हर्सचा कन्सेप्ट विज्ञानाने सिद्ध केलेला आहे. युनिव्हर्सची डेफिनेशन तयार केली, आणि असे अनेक युनिव्हर्सेस आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. पण ती चालवणारी जी शक्ती आहे तो नायक आहे, हे लक्षात घ्या. ती नियती किंवा नियंत्रण करणारी अशी शक्ती आहे, तो सद्गुरू आहे. म्हणून हे सगळे देव वगैरे आहेत, तर देवाच्या कितीतरी वरती सुरू आहे. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, ब्रह्मा विष्णू महेशाला गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म सुद्धा दिसत नाही, परब्रह्माचा अनुभव घ्यावा लागतो. पण मला परब्रह्म दिसावं, मला त्याला स्पर्शन दर्शन सेवन, सेवन म्हणजे सेवा, दर्शन म्हणजे बघणं, स्पर्शन म्हणजे स्पर्श, हे करता यावं म्हणून परब्रह्म सद्गुरूंच्या रूपात माझ्याकडे आलं. म्हणून परब्रह्मापेक्षा काकणभर सरस कोण? हा सद्गुरू आहे. त्याच्या पायाशी बसल्यानंतर कसली भीती, कसले नकारात्मक विचार. म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये एक रिअलिस्टिक नावाचा भाग असतो, तो आपण विसरतो. हा तया पुढे अंधार आहे ना, हा नेक्स्ट मोमेंटचा अंधार आहे. पुढे काय घडेल? भूकंप होईल का? माहित नाही. ज्वालामुखी पुढे फाटेल का? माहित नाही. एकदम युद्ध सुरू होईल का? माहित नाही. काय माहित आहे आपल्याला? आता शरीरात काय चाललंय माहित नाही. आपल्याला जर एखादा रोग आला तर तो सरफेस होतो काही वर्षांनी
कितीतरी वर्ष कॅन्सर आपल्या शरीरात असतो, तो दिसल्यानंतर म्हणतात लेट स्टेजवरची आहे, आम्ही काही करू शकत नाही. इनिशियल स्टेजला रोग कळत नाहीत आपल्याला. शरीरात आत्ता काय चाललंय तुम्ही म्हणता आम्ही स्कॅनिंग केलं, अरे स्कॅनचं इंटरप्रिटेशन करण्यापर्यंत माझं शरीर बदललेलं असतं. एक मोठा खटला आला होता कन्झ्युमर जज कोर्टामधून, आणि त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं मला कुठलंही कॉम्पेन्सेशन नको आहे, मी कुठल्याही कोर्टात जायला तयार आहे. मी NRI आहे, मला माझ्या वडिलांना अमेरिकेत न्यायचं होतं, त्यांचं चेकअप करण्यासाठी मी आणलं. आणि सगळ्यात चांगले वकील कार्डियाक स्पेशालिस्ट, त्यांनी सगळ्या टेस्ट बघितल्या. ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला खरंच ते म्हणाले की 20 वर्ष तुमच्या हृदयाला काही होणार नाही, इतकं ठणठणीत ते हृदय आहे. वा. बिल, आम्हाला टेन्शन नव्हतं, मी NRI होतो. बिल दिलं, मी जीपे केलं किंवा दिला असेल चेक, यू राईट द अमाऊंट. माझे वडील डॉक्टरच्या खुर्चीतून उठले आणि दारापर्यंत गेले. मॅसिव्ह हार्ट अटॅकनी मेले ना. ऑन व्हॉट ग्राउंड तुम्ही प्रेडिक्शन केलं होतं हे मला कोर्टात सांगायचं. मला कुठलीही आय वॉन्ट टू नो द ग्राउंड्स ऑन विच डॉक्टर्स डायग्नोसिस वॉज बेस्ड. आय वॉन्ट टू नो द ग्राउंड्स. कुठल्या ग्राउंड्स आहेत सांगा बरं. ठणठणीत आहे तुमचं हृदय, त्यावेळेला काहीतरी घडत असतं. विचार करूया आपण, पुढच्या क्षणी काय होणार आहे कळत नाही ना. हा अंधार आहे. देशी डोळे परी निर्मिशी तया पुढे अंधार, आणि त्यामुळे जीवनात गंमत आहे. 3 दिवसांनी काय कळणार आहे कळलंच ना, तर जीवनातली गंमतच गेली असते. जीवनातलं जे रहस्य आहे, सस्पेन्स, जे स्वीटनेस आहे जीवनाचा, पुढच्या क्षणी काय होणार माहित नाही. बट आय एम प्रिपेअर्ड फॉर एनी इव्हेंच्युअलिटी. काही घडलं तरी चालेल, मी आनंदात तयार आहे. हे शेवटच्या ऐकत आहे. ग.दी. माडगूळकरांनी गद्य लिहिलेलं आहे, त्याचं गद्य पद्य इतकंच सकस आहे. हे मृत्यू असं म्हणून लेख आहे. त्यांना कॅन्सर झाला होता, स्टेज सगळ्या क्रॉस झाल्या होत्या, काही महिन्यांचं त्यांचं आयुष्य होतं. अशा वेळेला हे मृत्यू नाव आहे. त्यांनी सांगतात की तू केव्हाही ये, मी तयार आहे. मी तुला 3 ऑप्शन्स देतो. इफ यू वॉन्ट टू शेक हँड्स विथ मी, हस्तांदोलन, रेडी आहे. इफ यू वॉन्ट टू किस मी, चुंबन, आय एम रेडी. आलिंगन, इफ यू वॉन्ट टू एम्ब्रेस मी, आय एम रेडी. 3 ऑप्शन तुला दिले, केव्हाही ये. ही ऍटिट्यूड पाहिजे ना. ही नसली ना तरी मृत्यू केव्हाही येईल, कुठेही येईल, कसाही येईल, आपल्याला सांगताच येणार नाही. ही ती गंमत आहे जीवनातली. म्हणजे हा जो श्वास माझा चालू आहे ना, दॅट मे बी माय लास्ट. हा जो क्षण माझ्या जीवनात चालू आहे ना, दॅट मे बी माय लास्ट. असं समजणं यात काही निगेटिव्ह नाही आहे. कारण अजूनही तुम्हाला सांगतो, शेवटच्या क्षणी दिलेलं स्टेटमेंट, डाईंग मॅन स्टेटमेंट इज ऍक्सेप्टेड ॲज प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. अजूनही मरता म्हणून ते येतात ना. अचानक नावाचा सिनेमा आहे, त्याच्यात ते म्हणतात की ह्याला वाचवा तुम्ही, आम्हाला स्टेटमेंट घ्यायचंय त्याचं. काय स्टेटमेंट घ्यायचं, याला वाचवा कशाला. अरे 2 दिवसांनी त्याला फाशी द्यायचंय, वाचवा त्याला, स्टेटमेंट घ्यायचंय आम्हाला त्याचं. तुम्हाला खरंच सांगतो, सध्याचे लॉ असे आहेत ना, भाजली ती गॅसवर आणि तिने म्हणलं, तिला साडीला आग लागली म्हणायचं असेल, पण तिला सासूही म्हणायचं असेल, तिला सासराही म्हणायचं असेल, मरताना सारे गम तर ते म्हणणार नाही, हे तर उघड आहे. सासऱ्या सासूना नेतात पोलीस, यू प्रूव्ह युअर इनोसंट, दॅट यू आर नॉट गिल्टी. तिने म्हणलं म्हणजे सासू किंवा सासरा, आणि ती तिथे कोलॅप्स झाली, गेली. कल्पना करा, शेवटचा तुमचा शब्द, शेवटचा उद्गार, शेवटचा तुमच्या चेहऱ्यावरचा भाव जो व्यवस्थित इंटरप्रिट केला जाईल, दॅट इज ऍक्सेप्टेड ॲज ट्रुथ. माझा मुद्दा निराळाच आहे. हा माझ्या जीवनातला श्वास शेवटचा आहे, तुम्ही खोटं कशाला बोलू. हा माझ्या जीवनातला क्षण, तुम्ही दुसऱ्याला फसवू कशाला. मी चांगलंच वागेन. कुठला क्षण शेवटचा आहे मला माहित नाही. शहाणपण, प्रत्येक क्षण शेवटचा माणूस आनंदात राहणं, दुसऱ्यावर प्रेम करणं, दुसऱ्याची सेवा करणं, सुख देता आले नाही तरी दुःख निर्माण न करणं, हाच खरा अध्यात्माचा अर्थ आहे, बाकी काही नाही आहे. महाराजांचा आनंद हा आवडता शब्द आहे. आणि इथे आपण जास्तीत जास्त शब्द जर गेल्या 30 वर्षात कुठला उच्चारला असेल तर आनंद. दुसरा शब्द चैतन्य, कारण हे ब्रह्मचैतन्य आहे, साक्षात चैतन्य. चैतन्य म्हणजे चैतना शक्ती, ज्याला इंग्लिशमध्ये शब्द नाही, कुठल्याही भाषेत प्रतिशब्द नाही आहे. म्हणून आता
जी अध्यात्मावरची इंग्रजी पुस्तक आहे त्यात सगळे हे शब्द स्वीकारलेले आहेत आणि मागे ग्लॉसरी म्हणजे अप्रॉक्सिमेट मिनिंग ऑफ द संस्कृत वर्ड युज इन दिस बुक. चैतन्य मग तिथे कुठेतरी स्पिरिट असा अर्थ, हा सुमारे अर्थ आहे, प्रत्यक्ष अर्थ नाही आहे. शक्ती काय सांगणार, शक्ती म्हणजे पॉवर, स्ट्रेंथ, फोर्स, एनर्जी. अरे सगळे फिजिक्स मधले शब्द आहे. फिजिक्सच्या पलीकडे हा प्रांत सुरू होतो, लक्षात घ्या. म्हणून फिजिक्सचे जे नियम आहेत ना ते इथे बरोबर उलटे होतात. फिजिक्सचा नियम आहे ग्रॅव्हिटी, प्रत्येक वस्तू खाली ओढली जाते. गुरुत्वाकर्षण मराठीत, पण इथला नियम आहे गुरुत्वाकर्षण पण वरती जातात. गुरुत्व वरती आहे, गुरुत्वाकर्षण म्हणजे वरती जाणं. गुरुपौर्णिमेकडे आपण निघालोय म्हणजे हळूहळू हलकं व्हायचं, अहंकार कमी करायचा, हळूहळू मी कोणीतरी मोठा आहे हा भ्रम कमी करायचा, हळूहळू मी गुरुत्वाकर्षण, माझा गुरुवरती आहे, त्या गुरुत्वाचं मला आकर्षण आहे, त्याला ग्रेस म्हणतात आणि याला ग्रॅव्हिटी म्हणतात. ग्रॅव्हिटी इज फिजिक्स, ग्रेस इज मेटाफिजिक्स किंवा अध्यात्म. थोडी काही वाक्य वाचूया आजच्या प्रवचनातले. प्रवचनाचं शीर्षकच आहे सुंदर आणि आपण बघितलेलं आहे. महाराजांनी पहिल्या शिष्याचं नाव ठेवलं आनंद सागर, आनंद शब्द आहे. दुसऱ्या शिष्याचं नाव ठेवलं ब्रह्मानंद, आनंद शब्द आहे. आणि तिसरा शिष्य त्या अर्थाने नसला तरी महाराजांच्या वाणीच्या अवतारात बाबा वेलसरे, त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नावच ठेवलं आनंद साधना. आध्यात्मिक आत्मचरित्र आहे त्यांचं, आनंदाची साधना आहे. साधना करायची, आपल्या गोष्टी साधण्यासाठी साधना नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत आनंदातून हेच देवाकडे मागा. देवाकडे मुलगा पाहिजे, नोकरी पाहिजे, प्रमोशन पाहिजे, मागू नका. तो हसतो. अरे माझ्या 4 मुलं झाली, 4ही मेली. महाराज म्हणते रॉंग नंबर. माझ्याकडे मुलगा मागता, मूल मागता, रॉंग नंबर. आपण मागे ती गमतीदार गोष्ट बघितली होती ना. एक जण बायको नीट मनासारखी वागत नाही म्हणून उपासना करायला, त्यांनी सांगितलं की मी तुला एक दुकान सांगतो जिथे जिवंत मूर्ती मिळतात. म्हणजे कानाला होल्स असतात, नाकाला होल्स असतात, डोळे वगैरे अगदी जिवंत वाटतात. एरवीच्या मूर्ती बऱ्याचशा फ्लॅट असतात मागून, याने मागून यांची पाठ वगैरे कंबर सगळं व्यवस्थित दिसतात. आणि तो रामाची मूर्ती, रामाचा भक्त, श्रीराम जय राम जय जय राम आणि सगळं करतो. 1 वर्ष होतं, बायको जास्तच वाईट वागायला लागते, चांगली वागतच नाही. काय तुम्ही रामाचं करतो सगळं, वनवासात जायचंय का वगैरे वगैरे. नंतर तो म्हणतो मित्राला की काय उपयोग नाही रे सगळी भक्ती वगैरे करून. साधी गोष्ट आहे की माझी बायको प्रसन्न व्हावी माझ्यावर, माझ्याशी प्रेमाने वागावी. तो म्हणतो कुठला देव निवडला होता, राम. रॉंग नंबर. कृष्ण पाहिजे रे, कुणालाही प्रसन्न करतो इतक्या त्याला पाहिजे का. 16,108, 16,100 नरकासुराच्या बंदिवासातल्या त्या प्रत्येकीशी त्यांनी लग्न केलेलं आहे, प्रत्येकीला महाल दिले ना. अनेकाकडून कृष्णाला मुलं आहेत. कृष्णाच्या मुलांची संख्या 80. नावं पाहिजे असेल तर गुगल, सगळं आहे त्याच्या. हा इतकी, म्हणून त्या 16,100 बायकामध्ये तो स्वामी झालाय त्यांचा, पती झालाय त्यांचा, सगळ्यांची तो खबर वगैरे घेता. आणि 8 त्यांनी मिळवलेल्या पत्नी, त्यापैकी 2 पत्नींनी त्याला मिळवले, रुक्मिणी, कालिंदी. नंतर मित्रविंद आहे, लक्ष्मण आहे, सत्य आहे, जांबुवंती आहे. आपण म्हणतो सगळ्यात महत्वाची पहिली सत्यभामा आहे, रुक्मिणी. 8 त्याच्या नायिका आहेत, 8 शक्ती आहेत त्याच्या. आणि 16,100 नरकासुराच्या. या सगळ्यांना तो अत्यंत प्रसन्न राखायचा, सगळ्यांवर प्रेम करायचा. आणि प्रत्येकाला ते गाणं आहे ना नाटकातलं, सौभद्रमध्ये का कुठेतरी असेल, नारी मज बहु असती परिप्रीती तुझवरती. असं प्रत्येकाला ज्या महालात तो असायचा तिला हेच गाणं ऐकवायचा, नारी मज बहु असती परिप्रीती तुझवरती. आणि त्या प्रत्येकाला खरं वाटायचं कृष्ण फक्त माझा आहे, फक्त माझा आहे, फक्त माझा आहे. बघा ना त्याच्या डोळ्यात, बघा ना त्याच्या चेहऱ्यावर, बघा ना तो पूर्णपणे माझाच आहे, हा कृष्ण आहे. तू कृष्णाची भक्ती कर, बायको तुझी येते की नाही सरळ बघ, वागेल तुझ्याशी प्रेमानं. कृष्णाची भक्ती कर. हा रामाची मूर्ती उचलतो, कोपऱ्यात ठेवतो आणि कृष्णाची मूर्ती आणतो. तशीच जिवंत, नागपुडे आहेत, कानात होल्स आहेत, हे सगळं व्यवस्थित. आता म्हणतो रामाला दिलं ते मी कृष्णाला नाही, कृष्णाला मी जास्त चांगलं देणार. तिकडे चंदनाची अगरबत्ती होती, इथे मी कस्तुरीची अगरबत्ती आणणार. त्याला मी ती फुलं वाहतो, याला फुलं, त्याला हार आहे. कृष्णाचं काही मी रामाचं काही कृष्णासाठी वापरणार नाही. अज्ञान आहे हे. आणि त्यांनी ती कस्तुरीची अगरबत्ती लावली, सुंदरपैकी कृष्णाची आरती करत असताना त्याच्या लक्षात आलं की या कस्तुरी अगरबत्तीचा धूर रामाला ज्या कोपऱ्यात ठेवलेला आहे त्या कोपऱ्यात जातो.
आणि नंतर तो आरती खाली ठेवतो, कापूसाचे 2 बोळे घेतो, रामाच्या नाकात घालतो, म्हणतो की तुला नाही, हा हा माझं काम तू केलं नाहीस, वर्षभर मी तुझ्या उपासना केली, साधं काम केलं नाहीस. ज्यावेळेला तो बोळे घालायला लागतो त्यावेळेला राम त्याचा हात धरतो, म्हणतो आज तुला मी जिवंत वाटलो. हे लक्षात ठेव, आज तुला मी जिवंत वाटलो. हा का धूर जो आहे, सुवास आहे, तो माझ्या नाकातून आज जाऊ नये म्हणून तू कापसाचे बोळे घेऊन आला. आज मी तुला जिवंत वाटलो, प्रसन्न आहे. तुझी बायको तुझ्या नैवेद्य देऊन वाट बघते, आनंदात राहील. कल्पना करा. शेवटी प्रश्न काय आहे की माझ्या वर्तनातून मी इतरांना देवाचं महत्व पटवून देणार आहे. महाराजांवर प्रवचन करून नाही. महाराजांना आवडतं ते माझ्या जीवनात आलं पाहिजे. राम नाम आलं पाहिजे, अन्नदान आलं पाहिजे, आल्या गेल्याचं स्वागत आलं पाहिजे, 4 चौघात रमण्याची इच्छा आपल्याला झाली पाहिजे. हे महाराज आहेत, बाकी काही नाही आहे. म्हणून ते काय सांगतात की आज तारीख आहे 25 ना, 25 24 आहे. अरे वा, एक दिवस मिळाला आपल्याला. नाम प्राणाबरोबर सांभाळावे. महाराजांची 2 वाक्य लक्षात ठेवा की शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. शेवटचा श्वास कुठे, केव्हा, कसा जाईल मला माहित नाहीये. हा श्वास नामात घे ना, हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. हे ज्या वेळेला अर्जुनाला सांगितलं त्यावेळेला अर्जुन म्हणाला, सोपं आहे की कृष्णा, वाटेल ती कामं करत राहायचं, मरताना कृष्णा म्हणलं की हो तू माझ्याचकडे आला वैकुंठाला, तुला पुढचा जन्म नाहीये. पण अर्जुना तुझा शेवटचा क्षण किंवा श्वास कुठला रे? अरे बापरे, तीच अवघड गोष्ट आहे ना. मग शहाणपणा काय? तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युज्यते. सर्वेषु कालेषु, सर्व काळी माझं नाम घे. हा शहाणपणा आहे. कुठलाही श्वास शेवटचा असला म्हणून बिघडला काय? राम 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 राम. हा कोण करतो? शंकर. प्रत्येक श्वासाला रामाचं नाम घेणारा सगळ्यात राम नामी चांगला कोण आहे? राम नामधारक शंकर आहे. शंकर हा शैव आहे, राम हा वैष्णव आहे. हा शैव वैष्णवचा भक्त आणि राम हा शंकराचा भक्त. कारण ज्या रामेश्वर पासून आपण ज्योतिर्लिंगाची सुरू करतो ते रामेश्वर, रामाने स्थापन केलेले रामेश्वर शंकर आहे. विचार करूया आपण. आणि म्हणून इथे सांगतात काय की नाम, ज्याच्या पुढचं वाक्य आहे ना, जरा आपल्याला विचार करायला लागतं. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. इतकंच नव्हे तर, हे कौसात, जीवनातली शेवटची सुटणारी वस्तू नामातली पाहिजे. म्हणजे श्वास संपल्यानंतर आणि सुटायचं आहे काय? बघा ना, शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. इतकंच नव्हे तर जीवनातली शेवटची सुटणारी वस्तू नाम असली पाहिजे. एक उदाहरण, हल्ली जी आपली गोंदवल्याची माणसं सिनियर खूप नाम घेणारी वगैरे काळाच्या ओघात मरतात. त्यांचे जे लेख येतात चैतन्य स्मरण नावाच्या स्मरणिकेत, आणि त्याच्यात वाक्य असतं की माझ्या सासूबाई ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं या गेल्या, तरी सुद्धा अर्धा मिनिट त्यांच्या हातातली माळ फिरत होती. मेल्या म्हणजे शेवटचा श्वास नामात गेला तरी सुद्धा अर्धा मिनिट माळ चालू होती. आणि हे महाराजांच्या चरित्रात अनेकांच्या बाबतीत आम्हाला खोटं वाटायचं. पण आता आजूबाजूला अनेक जण असतात, त्यांना जर शक्ती असेल आणि छोटी का होईना माळ जर असेल तर माणूस मेल्यानंतर सुद्धा अर्धा मिनिट, 1 मिनिट नाम चालू राहतं. ती शेवटची वस्तू. याला उदाहरण किती चांगलं देतो. एक पलीकडचं देतो, एक अलीकडचं देतो. पलीकडचं कुंभाराचं चाक. कुंभार आडवं चाक असतं ना कुंभाराचं. ज्यावेळेला तो मातीचा गारा, तो चिखलाचा गोळा घेऊन येतो, येण्यापूर्वी काठीने ह्याला गती देतो. म्हणजे तो नंतर तो ठेवतो, गती वाढवतो, त्याच्यावर आकार देतो. ते झाल्यानंतर ते मडकं कापतो, वाळत घालण्यानंतर तरी चाक फिरतच असतं. तो गोळा चिखलाचा ठेवण्यापूर्वी चाक फिरतंय. चाक फिरतच, कारण त्याच्याशिवाय आकार कसा देता येणार आहे. आणि ते भांड तयार झाल्यानंतर काढून नेलं तरी सुद्धा चाक फिरत असतं. कुलाल चक्रमेव हाच सिद्धांत आहे. नामाचं चाक सतत फिरत राहायला पाहिजे, सतत फिरत राहायला पाहिजे. आणि दुसरं अलीकडचं उदाहरण फार सोपं आहे. मी अगदी 5 किलोमीटर वेगाने गाडी चालवतोय. 5 किलोमीटर म्हणजे काहीच नाही. सेकंड ब्रेक दाबला म्हणजे ब्रेक्स आर व्हेरी टाईट, तरी सुद्धा 5 मिलीमीटर तरी गाडी पुढे जाईल की नाही? जाईल ना. तेच 5 मिलीमीटर शेवटचं नाम.
नामानंतरही काय चालू राहील, ब्रेक लावल्यानंतर सुद्धा 5 मिलीमीटर गाडी पुढे जाईल, हे ती नंतरची गोष्ट आहे. शेवटची वस्तू नाम असली पाहिजे, शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे, म्हणजे प्रत्येक श्वासाला नाम असलं पाहिजे. आणि बाकी हे सोडूया ते सोडूया ते सोडूया, सोडायला नको का? या गोष्टी सोडल्याशिवाय का हलकं होऊन मी वरती जाणार आहे? हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, सुटलं पाहिजे. महाराजांची वाक्य आहेत त्यावेळेला 50, 60 आणि 70 जास्त लोक जगत नव्हते. 50व्या वर्षी पाहुण्यासारखं घरात राहा. पाहुणे येतात, त्यांना पाहिजे ते मागत नाहीत, मागितलं तर त्यांना मिळेल. आणि आपली एक ट्रंक घेऊन येतात, जाताना तीच ट्रंक घेऊन जातात. तुमची एखादी ट्रंक घेऊन जाणार नाही किंवा तुमचं काही सामान घेऊन जाणार नाही. तसं तुम्ही हा 50व्या वाढदिवशी आपण गमतीनं म्हणतो ना, 50 नंतर जीवन तुम्हाला सांगतं की आता उत्तरार्ध सुरू झालेला आहे. 100 वर्षाचं आयुष्य असलं तरी 50 वर्ष झाली, आता 51 सुरू झालं. तर 51 म्हणजे एकट्यानं वनात जायची सवय ठेव. वानतेला या 50व्या वाढदिवसानंतर तरी महिन्यातून एकदा या ना तुम्ही. 51 हा जात नाही, त्यावेळेला आयुष्य चिकट आहे म्हणतो, काही हरकत नाही. मानवा आता तरी वनात जा. 52 वाढदिवस होतो, हा काही वनात जात नाही, म्हणजे त्याची आसक्ती सुटत नाही. मग जीवनच म्हणते हे चिकट प्राणी आहे, नको याचे नादा. 53, 54, पण जीवनाला पुन्हा वाटतं की याला काहीतरी परत एकदा रिमाइंडर करूया. 95 म्हणजे वालो आणि वनात जा. 55 तरी ऐकत नाही. मग जीवन म्हणतं आता शेवट 56 नाही, हा जात नाही. मग आता जीवन शेवटचं त्याला सांगतात 57. सगळी सत्ता घरात ठेव, मुलांच्याकडे सोपव आणि वनात जा, तरी हा जात नाही. मग हा पठ्ठा वनात जावा म्हणून जीवन शेवटचं सांगतं 58 म्हणजे 58. हे 58 जावनात. त्यानंतर वनाचा उल्लेख जीवन करत नाही. मरा, कुठे मरायचे? गाडीच्या खाली कुठे? तुला मी वनाचा, आणि वनात जा म्हणून कोणी सांगितलं? वानप्रस्थ जे आहे ना ते असं दिलेलं आहे की मोबाईलचा नंबर देऊन मी या वनात गेलेलो आहे, काही अडचण आली तर मला बोलवा, काही निर्णय घ्यायचा असेल तर मला बोलवा. हे असं वनात जाणे. वानप्रस्थ, प्रस्थान वनाकडे, वान म्हणजे वनात. गंमत बघा ना. पण आपली आसक्तीच सुटत नाही. 60 आलं ना, 60व्या वाढदिवशी महाराज म्हणतात झाडाखाली झोपल्यासारखे राहा घरात. झाडाखाली मी जर झोपले अगदी सावलीत आणि एक पैलवानाला बाजूला सरक, मला सरलं पाहिजे. मी म्हणत नाही झाड माझं आहे, नाही नाही, रस्त्यावरचं झाड आहे, मी झाडाच्या सावलीत झोपलोय, कुणालाही ती सावली दिली पाहिजे मला रिकामं करून. झाड माझं नाहीये, मी झाडाचं नाहीये. 60व्या वाढदिवशी झाडाखाली राहिल्यासारखे राहा. 70व्या वाढदिवशी महाराज म्हणतात प्रेतासारखं घरात राहा. प्रेताला डोळे असतात पण दिसत नाही, तुम्ही पाहू नका. काय चाललंय या दोघांचं, नका बघू. प्रेताला कान असतात पण ऐकू येत नाही, तुम्ही ऐकू नका. काय बोलतायत, आपल्या विरुद्ध काही बोलतायत का, वगैरे वगैरे. प्रेताला जीभ आहे पण रुची नाहीये. बऱ्याच दिवसात माझ्या आवडीचे तू ते केलं नाही म्हणू नका. तुम्ही जितकं स्वतःला विड्रॉ कराल ना तितके ते तुम्हाला देवाऱ्यात बसवते. साधा नियम आहे. हे दोघं जण ठरवतात की आपण जाऊया सिनेमाला. ही तयार साडी वगैरे घालून, त्यांच्या आधी चप्पल वगैरे घालून, पर्स वगैरे घेऊन कुठे निघाली? सिनेमाला, तुमच्या बरोबर. आता हिला वृद्धाश्रमात पाठवायला पाहिजे की नाही, सांगा बरं. या दोघांना कधी एकांतच नाही देत, ती प्रायव्हसी देत नाही. कारण आतापर्यंत मुलगा माझा होता, ही काल परवा मुलगी आली आणि नवरा माझा म्हणते. हा खरा सासू सुनातल्या वादाचा कळीचा मुद्दा आहे. आतापर्यंत माझा मुलगा असलेला, माझं सगळं ऐकणारा, आता ती बाहेरून आलेली आहे, तिचं ऐकायला लागलाय, हे चूक आहे. ते सहन होत नाही. आजोबा ते म्हणते 4 दिवस आपण महाबळेश्वरला वगैरे जाऊन या. यांच्या 2 बॅगांच्या आधी आजोबांची बॅग. मग तो म्हणेल चला आजोबा बॅग तयारच आहे ना बाबा, चला आपण वृद्धाश्रमात जाऊया. वृद्धाश्रमात माझी वाट मी निर्माण करतो. तो जर म्हणला की आज येणार का? अरे तुमचं नवीन लग्न झालंय, जा ना महाबळेश्वरला, मी कशाला पाहिजे. हा घरात ठेवला जातो माणूस. घरात माणूस आपल्या स्वभावाने जातो. आता बाय चॉईस जातात, आता ते सगळं निराळीच जीवनशैली झालेली आहे. पण तुम्ही मुद्दामून ऐका, जे म्हातारी माणसं असतात ते काय बोलत असतात. त्यांना कळत नाही की आपल्या गुणांमुळे आपण इथे आलेलो. त्यांच्या मुलांना जाऊन विचारा, ते म्हणाले की ऐकतच नव्हते, साठी औषधं घेत नव्हते.
आणि रात्री इमर्जन्सी किती आली त्यांना मला हॉस्पिटलमध्ये घ्यावं लागलं. म्हणून इथे औषधं वगैरे दिली, तिथला घ्या म्हणजे घ्या, शिस्त आहे ते. घरात आम्हाला कोऑपरेटच करत नव्हते. का करत नाही तुम्ही? स्वतःला का महत्व? जितकं आपण वय वाढेल, निवृत्त झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने निवृत्त झाला पाहिजे. पण सध्याची निवृत्त माणसं 60व्या वर्षी शक्तिमान असतात आणि इतकी प्रवृत्त होतात ती प्रपंचाला, नकोशी होतात. खरंच नकोशी होतात. मी अनुभवावरून सांगतो. निवृत्त म्हणजे खरं काय, तुम्ही घ्या, मला नको, हे पाहिजे, तुला आवडले ना रे, अरे घेऊन ना रे. हा माणूस आवडणार आहे तुम्हाला? माझं आहे, तुझं ते माझं वगैरे नाही. माझ्या प्रॉव्हिडंट पडून घराचा रंग रंगवलाय. अरे कुठला रंग रंगवलाय? कुठला रंग आहे आज बाबा? हा नाही दिसत नाही मला. दोन्ही डोळ्यात कॅटरॅक्ट, मोतीबिंदू. पण मी आग्रह करणार, ह्या भिंतीला हा रंग, त्या भिंतीला तो रंग. सोडूया, आपण शिकूया. आता जवळ येते गुरुपौर्णिमा जुलैमध्ये, तोपर्यंत सांगा मला महाराज. आता तुम्ही तरुण आहात तर तुम्हाला आग्रह असला पाहिजे. आग्रह एका मर्यादेपर्यंत, तुम्हाला इच्छा असली पाहिजे मर्यादेपर्यंत. इच्छेचं वासनेत रूपांतर होऊ देऊ नका, मग त्रासच आहे. ते विषय आहे महाराजांचा. नाम प्राणाबरोबर सांभाळा. आपल्याला जिव्हा दिलेली आहे, जीव. एक गोष्ट सांगतो तुम्हाला इसापाची. इसाप हा नोकर आहे कुणाचा? झांथस नावाच्या लँडलॉर्डचा. आणि तो झांथस म्हणतो माझी सगळ्या प्रकारची सेवा करायची. महाराजांनी किती अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, तू मालिक तू मालिक तू मालिक मेरा. हे कबीराचं सुंदर गीत आहे. ते जगायचं कसं? एका राजाने बोट भरून गुलाम आणले राज्यातली शेती वगैरे करण्यासाठी. राजा म्हणला प्रत्येकाचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे. नाव काय रे? हे. गाव काय रे? हे. कुठलं काम करतो? स्वयंपाक. हे याला स्वयंपाकघरात पाठवा रे. नाव काय रे? हे. गाव काय रे? हे. काय आवडतं? शेती करायला. याला शेतावर पाठवा रे. असं करत होता. एक माणूस आला पुढे. नाव काय? तू ठेवशील ते. गाव काय? तू पाठवशील ते. काम कोणतं? तू सांगशील ते. हा खरा माणूस आहे. राजा सिंहासनावर उतरून त्याला नमस्कार करतो. तू खरा माझा गुरु आहे. मी गुलाम झालेलो आहे तुझा. तू ठेवशील ते नाव, तू पाठवशील ते गाव, आणि तू सांगशील ते काम. बघा, नोकरीत असे तोपर्यंत तुम्ही बॉसचं असं वागता, नोकरी संपल्यानंतर तुम्ही बॉस होता. महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य आहे. तोपर्यंत सगळं साहेबाकडे हाजी हाजी शेपूट वगैरे हे सगळं करा. गेल्यानंतर आता निवृत्त कशाला? वृत्तीनं निवृत्त व्हा. कॅलेंडर निवृत्त करते, ते रिटायर करतं तुम्हाला. निवृत्ती हा निराळा कन्सेप्ट आहे. पुढचं वाक्य बघा, जिव्हा कशाला दिलेली आहे. हा, तर तुम्हाला इसापाची गोष्ट सांगत होतो. त्याचा मालक एकदा त्याला सांगतो की आता आपल्याकडे जेवायला काही माणसं येणार आहेत. ती माणसं पुन्हा माझ्याकडे आलेली नको आहेत, कारण टॅक्स कलेक्ट वगैरे करायला आलेली आहेत. तर तू असं काहीतरी जेवण कर, इतकं घाण जेवण बनव की ते पुन्हा आले नाही पाहिजेत. इतकं घाण, ते कसं बसं काहीतरी खातात आणि जाताना सांगतात पुढच्या वेळेला आलो तर झोपायला तुमच्याकडे येऊ, पण जेवायला तुमच्याकडे येणार नाही. खरं येणारच नाही तुमच्याकडे, दुसरीकडे जाऊ कुठेतरी. 15 दिवसांनी माणसं येतात, मित्र येतात त्याचे. तो म्हणतो की हे पुन्हा पुन्हा माझ्याकडे यावेत, असा स्वयंपाक कर, चांगला स्वयंपाक कर. हिसाब चांगला स्वयंपाक करतो. ते म्हणतात या भागात आम्ही कुठे आलो तरी जेवायला तुमच्याकडे येऊ. मित्र याला हवे असतात. त्या दिवशी तो विचारतो 15 दिवसापूर्वी तू स्वयंपाक केला होता, भाजी कशाची केली होती? नको वाटली लोकांना, ओकारी आली त्यांना. आणि आज भाजी केली होती ती किती चवदार लागली लोकांना. तर तो म्हणतो एकाच पदार्थाची ती निरनिराळ्या जनावरांच्या जिव्हा आणल्या आणि त्या जिव्हांची मी भाजी केली होती. पूर्वी जिव्हांचीच केली होती घाणेरडी, आणि आत्ताही जिव्हांचीच केली होती. गोव्यात तरी हे तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात तर टंग म्हणून एक स्पेशालिस्ट डेलिकसी असते. जनावरांची वगैरे टंग, ते गाईच वगैरे मांस खातात त्यांची टंग, आणि ते डेलिकसी आहे, भरपूर किंमत असते त्याची. मग ती फ्राय करतात, वरून मसाला लावतात, हे मी तुम्हाला सांगितले. परंतु लक्षात ठेवा की सगळ्या प्राण्यांच्या जिव्हा आणल्या होत्या, बाजारात मिळतात. अरे गोव्यात पणजीच्या वगैरे सगळ्या बाजारात मिळतात. टंग लिहिलेलं असतं खाली मेन्यू मध्ये, दुकानाचे लिहिलं असतं आणि हॉटेलाचे लिहिलेलं असतं. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटायला की नुसती गोष्ट नाही आहे, त्यांनी ते केलं होतं. मग म्हणाले असं कसं? तो म्हणतो जीव मोडते सुद्धा आणि तोडते सुद्धा, सोयरीक जोडते सुद्धा आणि सोयरीक मोडते सुद्धा. जीव जिव्हा दिली कशासाठी? महाराजांनी प्रश्न विचारला. चांगलं बोलण्यासाठी आणि चांगले शब्द वापरण्यासाठी. आणि सगळ्यात चांगला शब्द नाम आहे देवाचं. त्याच्यापेक्षा चांगला गोड अमृतावनी नाम गोड तुझे देवा वगैरे आपण म्हणतो ना. त्याच्यानंतर पुढच्या पॅरेग्राफ मधले एक वाचूया.
मी नामस्मरण तुम्हाला करायला सांगतो, यावर विश्वास ठेवा. महाराजांना सांगावं लागतं. महाराज म्हणतात इतकं सांगूनही तुम्ही नाम घेत नाही, म्हणजे एक तर मला नामाचं महत्व सांगायलाच कळत नसेल, दुसरं मी सांगितलेलं तुम्हाला कळत नसेल, कळलेलं तुमच्या लक्षात राहत नसेल, आणि लक्षात राहिलं तरी तुमच्या वर्तनात येत नसेल. अशी 4-5 कारणं आहेत. म्हणून सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशासारखं आहे. तो एक्सपेंडिचर नाही आहे, ते इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट. आणि मग काय, वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या म्हणजे डाऊट्स तुम्हाला आले ना, गुरु किल्ली आहे ना, नाम घ्या, तुमचे सगळे विकल्प दूर होते. विकल्प म्हणजे डाऊट्स, संशय. प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन होईल नामामुळे. आता भगवंताचे दर्शन वगैरे आपल्या किती रूढ कल्पना असतात, आणि आपण अगदी एक्सपर्ट आहोत या कल्पनांच्या बाबतीत. देव म्हणजे हात, इतकी डोकी, हे नाम, हे त्याचं पुराण, हा त्याचा मंत्र. पण हा नामाचा जो देव आहे ना, तो या सगळ्यांच्या पलीकडे आहे. कुठलं नाम? अनामिक, हे त्याचं नाम आहे. हा ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव झाला. ते म्हणतील आम्ही ब्रह्मदेवाला मानत नाही, आम्ही विष्णूला मानतो. ठीक आहे, मग ते शंकरवाले विष्णूला मानत नाहीत. हे कसले देव तुमचे? एक एक पायरी खाली उतरत आलेले देव आहे. पहिली पायरी खाली उतरली, परमाचे ब्रह्मा विष्णू महेश झाले. मग ब्रह्मदेवाचे अवतार, विष्णूचे अवतार, याचे अवतार, हे सगळे देव झाले. यांचे करा उपासना. पण लक्षात ठेवा, यांच्या पलीकडे जो देव आहे त्याला हात पाय काही नाही आहे, त्याला कुठलाही रंग नाही, काही नाही. म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही, त्याचं स्तोत्र नाही आहे, त्याचा मंत्र नाही आहे, त्याचं पुराण नाही आहे, त्याचं मंदिर नाही आहे, त्याची पूजेची पद्धत नाही आहे. म्हणून या केंद्राला आपण नाव दिलंय चैतन्योपासना. चैतन्याची उपासना करू, चैतन्याची भक्ती, चैतन्याची आरती काय करणार? जय चैतन्य देवा, ही व्यक्ती झाली. चैतन्याची आरती का? आर्तपणे त्याच्याची एकरूप व्हायचं, ही झाली आरती. चैतन्याला नैवेद्य दाखवायचं, आत्मनिवेदन, आत्म्याचं नैवेद्य दाखवूया. चैतन्याला प्रदक्षिणा काय घालणार आहे? जे सगळ्या विश्वात पसरलेलं आहे त्याला प्रदक्षिणा काय घालणार आहे? स्वतःवरती प्रदक्षिणा घाला. ही जी नवीन आपण घालतो ना स्वतःवर, काय नवाच्या सेंद्रिय म्हणतो ना त्यावेळेला, ती प्रदक्षिणा चैतन्याची प्रदक्षिणा. आणि स्वतःला सांगा, प्रदक्षिणाचा अर्थ दक्षिण हात जो माझा देवाच्याकडे, गॉड सेंटर्ड, गोइंग राऊंड अँड राऊंड नाही आहे, गॉड सेंटर्ड ऍक्टिव्हिटी, देव ऍट द सेंटर. आणि उजवा हात ज्याने मी बरीच कर्म करतो तो देवाकडे, ही प्रदक्षिणा आहे. प्रत्येक गोष्ट आहे, तुम्ही उपासना करायची असेल तर त्याला कोणतेही साधन लागत नाही. आपण अनेकदा हे कार्य करतो. प्राणायामाला सुद्धा 4 बोटांनी नाक लागतं. ध्यानाला काय लागतो? नाम मनातल्या मनात घेताना काही माळ लागत नाही, काही नाही. श्वास चालू आहे, नाम चालू आहे, श्वास चालू आहे, ध्यान चालू आहे, श्वास चालू आहे, अनुसंधान म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स चालू आहे. श्वासाशिवाय काय लागतं उपासनेला? भटजी लागत नाही, पोथी लागत नाही, माळ लागत नाही, ही फुलं, हळद, कुंकू, काही लागत नाही. जिथे जाऊ तिथे सद्गुरू आहेत ना, माझं हृदयही सद्गुरू. बघा, हे सोपं आहे का? नाही, पण हेच खरं आहे हे मात्र. कारण मी भांडणार आहे, माझ्या याला चार तोंड आहेत, तुझ्याला एकच तोंड आहे. माझा जास्त पॉवरफुल आहे, माझा ब्रह्मदेव आहे, आमचा दत्त आहे, त्याला 3 डोके. तरी लक्षात ठेवा, आपल्याला दत्तच कळला नाही. कारण दत्तवाले विचारतात, मी रामाचं नाम घेतलं तर चालेल का? मी शंकराचा ओम नमः शिवाय, कारण त्यांना दत्त म्हणल्यावर दिगंबरा दिगंबरा, पण म्हणताना ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात. विष्णूचं नाव श्रीराम जयराम जय जयराम, महेशाचं ओम नमः शिवाय. किती अज्ञान आहे लक्षात ठेवा. आणि या अज्ञानावर संतांनी आरोप उरलेले आहेत. कारण भजन म्हणतो आम्ही, वारीला जातो आम्ही, दिंडी करतो आम्ही, नाचतो, गातो, हे सगळं करतो. हे सगळे देहाच्या पातळीवर. तुकारामाची जी उंची आहे ना, ती अभंग करत होता, म्हणत होता, विठ्ठल विठ्ठल म्हणत होता, हे बाहेरचं होतं. आतली त्याची बघा ना, निरंजनी आम्ही बांधी आले घर. निरंजन म्हणजे कुठलाही रंग नाही, कुठलंही रूप नाही, काही नाही, फक्त चैतन्य आहे. त्या चैतन्यात मी घर बांधलेलं आहे. मग घराचा पाया, घराचा कळस चैतन्यात आहे, हे लक्षात घ्या. म्हणून शेवटचा आजचा सुविचार काय? आपण आपल्या जिभेला नामाचा चाळा चलवून द्यावा. चाळा म्हणजे नाद, छंद. माझ्या मना लागो छंद गोविंद, बरोबर आहे ना? गोविंद हे नाम आहे, गोविंद नामाचा छंद माझ्या मनाला लागू दे. महाराज म्हणतात, पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल. ती सवय करायला 1-2 होत नाही, म्हणून अनेक नाम घेत राहा.
13 कोटी घ्या, 1.25 कोटी घ्या, हे जे सांगतात ना, खूप नाम घेतलं तरच सवय लागेल. कारण सवय हॅबिट, त्याचा अर्थ आहे परत परत एखादी गोष्ट केली तरच सवय लागते. ड्रायव्हिंग शिकताना पुन्हा पुन्हा कितीतरी दिवस, म्हणून सवय लागण्यासाठी नाम पुन्हा पुन्हा घेतलं पाहिजे आणि शक्य असेल तर कायमचं घेत राहिलं पाहिजे. आपण ज्यावेळेला नामाच्या गोष्टी बघतो त्यावेळेला महाराजांची प्रवचनं आठवतात आणि आपण 2-3 गोष्टी प्रत्येक वेळेला बघतो. 372 प्रवचन आहेत ही, 365 प्लस फेब्रुवारी 29 366 आणि गुरुपौर्णिमेची 3 आहेत, रामनवमीचे 2 आहेत आणि एक दासनवमीची, अशी काहीतरी 372 प्रवचन आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो ते याच्यासाठी सांगत नाही हे करू नका, करणारच आहे. सध्याची तुमची भक्ती चालू ठेवा, सध्याचे कुळाचार कुळ परंपरा चालू ठेवा. सध्या तुमचा देव आहे त्याचं नाम, त्याच्या प्रदक्षिणा गणपतीला 21 घाला, मारुतीला 11 घाला, हे तुम्ही सगळं चालू ठेवा. गणपतीला तांबडं फूल, शंकराला पांढरं फूल चालू ठेवा. कारण कृष्ण सुद्धा म्हणाले, मी कितीही सांगितलं तरी तुम्ही ते बंद करणार नाही आहात. कृष्ण महाराज म्हणतो, मी सांगून सांगून थकलो, मी दुकान घालून बसलोय, पण सगळी गिऱ्हाईकच घ्यायची हिंग जिरे, पीठ मीठ तेल तूप हेच मागायला येतात. वरती मी केशर कस्तुरी ठेवलेली आहे, वेलची कोणी मागतच नाही, बघतच नाहीत. वरती खड्डा घेऊन यायचा आणि हे कसे दिले, हे तांदूळ कसे, हे खालीच बघायचं सगळं. भूचरी खेचरी वरती कोणी बघायलाच तयार नाही. हे शिकलं पाहिजे आपण की मी महाराजांच्याकडे जायचं फक्त नामाचं प्रेम मागेल. प्रपंचातले भोग कमी करा म्हणून ते आम्ही कमी करतो, आमचे गुरु कमी करतात, जाऊ नका त्यांच्याकडे. नाही हो, रामाला काही कमी भोगावं लागलं का? रामाला काय पत्नीचं सुख आहे सांगा बरं. जर झाले वनवासात नंतर अग्निदिव्यानंतर त्याग आणि त्यागानंतर ते परत आले तर भूमीच्या पोटात गेले. काय कृष्णाला सुख जन्मच तुरुंगात. बघा कृष्णाचं स्वतःच्या आईचं दूधच प्यायला नाही. यशोदेला त्याने आई म्हणलं, हे सगळं कराय. त्या मनाने आपल्या जीवनात दुःख खूप कमी आहेत. आपलं काही वस्त्रारण 4 चौघांच्या देखत दीर वगैरे सासरे वगैरे असताना झालेलं नाही. आपली दुःख खूप कमी आहेत आणि आपण संतांकडे म्हणतो की ज्ञानेश्वरांचे काय हाल झाले, तुकारामाला काही कमी त्रास दिला लोकांनी, त्याच्या वह्या वगैरे बुडवण्यापर्यंत आली. आपलं काही बुडवलेलं नाही, आपणच लोकांचे काही पैसे वगैरे बुडवले असते, आपलं काही बुडलेलं नाहीये. हे विचार करूया आपण. आपल्यापेक्षा त्यांची दुःख जास्त, दुःख कमी करा म्हणून मागतात, हसतात. मगाशी उदाहरण दिलं ना, माझा मुलगा जगू दे, महाराज म्हणतात माझी 4 मुलं मेलीत आणि 3 वर्षाचे एकच जगली मुलगी, ती 3 वर्षाची, बाकी सगळे लवकरच गेले. कुणाकडे काय मागायचं? म्हणून शेवटचं अगदी परवाची गोष्ट तुम्हाला सांगितली. हल्ली बरीच माणसं बरेच दिवस आजारी असतात, मरत नाही. आपल्यासाठी का हो आणि त्यांच्यासाठी का तर हो. आता नको, औषधं बंद करा, मला हॉस्पिटलमध्ये नको, मला घरी न्या. मी किती जणांच्या वय 90, वय 92, वय 88, आठवड्याला किमान एकाकडून तरी फोन येतो. म्हणलं प्रार्थना करूया, मी इथे करतो तुम्ही करा. त्यांचं प्रारब्ध, तुमची इच्छा, आमचे प्रयत्न, आमची प्रार्थना, बस. मी कुठली ते जगू देत नाही, चमत्कार घडू दे, नका प्रार्थना करू. शेवट त्यांचा शांत होऊ दे. आणि आमचा अनुभव आहे माझ्या पत्नीचा, तो तिथपासून धरून नेक्स्ट डेला ती व्यक्ती गेलेली आहे, आनंदात गेलेली आहे, शांतपणे गेलेली आहे. कोमामध्ये जरी व्यक्ती गेली तर तिला आपण जिवंत आहोत कळत नाही आणि तुम्हाला ती कधी मरत कळत नाही. व्हेंटिलेटर लावले तर केव्हा काढायचा? कारण जो भाऊ सेवा करत नाही तो म्हणतो नाही शेवटपर्यंत ठेवायचा, चमत्कार घडू शकतो. कारण तो रजा 3 दिवसांनी संपल्यानंतर निघून जाणार आहे. ज्याच्या घरात गेली 10 वर्ष वडील आहेत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे व्हेंटिलेटरचा. बघा, परिस्थिती, एकच परिस्थिती निर्माण करा महाराज, ज्यातून निर्णय आपोआप घेतला जाईल. वेळ वाढेल म्हणून मी उदाहरणं देत नाही तुम्हाला, पण लक्षात ठेवा की परिस्थितीच निर्माण करा, त्यातून निर्णय आपोआप वर येईल, परिस्थितीच. आणि मग गंमत बघा, हल्ली कॉम्प्युटरवर कुंडली तयार करतात आधीची, आणि सिझरियन आहे ना, बरोबर या वेळेला डॉक्टर मी तुम्हाला सांगतो सुरू करा, ऑपरेशन सुरू करा, आणि 15 मिनिटात पहिले फोन वर काढतात, टॅय करायला लागतं. सो आय कॅन डिटर्मिन द टाइम ऑफ माय डॉटर्स ऑर सन्स बर्थ. आणि अशा वेळेला त्याला जन्माला घालीन की सगळं नक्षत्र चांगले असतील. हे काय मूर्खपणा आहे का? एकतर महाराज म्हणतात ग्रहांची गती असेल तर द्या, पण 7.5 मनाला 7.5 जरी पटते तुम्हाला विषय,
मी मनाने साडेसाती घेतो, साडेसाती देहाला आहे. कॅन्सर झालाय देहाला, मनाला कुठे झालाय, पण माझं मन जास्त कॅन्सरग्रस्त होत. चूक आहे, बिलकुल करू नका. मनाला कुठलाच रोग होणार नाही. मी निर्माण करतो मनाचे रोग, आणि मनाचे रोग निर्माण झाले की शरीराचे रोग जास्त त्रास देतात. रोग सगळे शरीराला, प्रारब्ध सगळं शरीराला आहे, शाप आणि वरदान सगळं शरीराला आहे. सगळ्या रामायणातले वगैरे शाप कथा काढून बघा. मी मनाकडे शाप नेतो आणि शापाप्रमाणे घडतो. मग कधी मरतो, कधी म्हातारा होतो, हे सगळं नाहीये, देहापुरते आहे. पण मन माझं आनंदात राहू शकतं, आणि आनंदात राहिलाच पाहिजे. म्हणून महाराजांनी जे जीवन जगलेलं आहे, काय महाराजांचा दमा काही कमी होता? अशा वेळी इंग्लंडचे डॉक्टर येतात, भाटवडेकर, म्हणतात चांगल्यात चांगलं औषध मी तुम्हाला देतो, दमा पूर्ण बरा झाल्यानंतर कमी होईल तुम्हाला होणारे त्रास. ते गेल्यानंतर डॉक्टर महाराज सांगतात खड्डा खाणं, डॉक्टर हे औषध खड्ड्यात टाकून द्या. मला माहित आहे देहाचे भोग मला भोगलेच पाहिजेत, आणि या औषधाने, अशा औषधाने जर हा बरा करत असला, त्याच्या 2 बायका का मेल्या? महाराजांचा प्रश्न आहे. बोलता बोलता त्याने माहिती काढली, 2 बायका त्याच्या मेल्या, औषधाने त्याला जिवंत राखू टाकला, आणि तिसऱ्याचा रोग हा औषधाने बरा करणारे डॉक्टर. त्या डॉक्टरांनी महाराजांना एक प्रश्न विचारला, डॉक्टर नमस्कार करून निघून गेले. ते म्हणाले की आम्ही हा विचारच केला नाही. एक साधं उदाहरण सांगतो, क्विनाईन दिल्यानंतर ताप कमी होतो, न्यूमोनिया वगैरे कमी, क्विनाईन. आणि क्विनाईन असतं कशाला? कडुलिंब. तुम्ही आता कडुलिंब देता, कडुलिंबापासून औषधं बनवता आणि ताप कमी करता. तुम्ही काय केलं? तुम्ही शोधून काढली क्वालिटी क्विनाईनची. कुठे? कडुलिंब, त्या झाडातले. त्या झाडात क्वालिटी तुम्ही निर्माण केली डॉक्टरांनी. हल्ली काटेकुवर वगैरे अनेक औषधात वापरले जातात, पण तो औषधी गुण, तुळस याच्यात औषधी, त्याच्यात औषधी, तुळशीत औषधी गुण तुम्ही नाही निर्माण केले. तुम्ही शोधून काढले, औषधं केली, आणि लोकांना बरं केलं. मूळ गुण निर्माण केले त्या शक्तीनं, परमेश्वर नावाच्या. त्यावेळेला ते भाटवडेकर म्हणाले खराच विचार करण्यासारखा भाग आहे. ही स्वयंपाक चांगली करते, कारण हळदीत गुण कोणी आणले? तिखटात गुण कोणी आणले? मिठात खारटपणा कोणी आणला? ते वापरून तिने स्वयंपाक केला, तसे ते वापरून आम्ही फार्मास्युटिकल कंपनीत औषधं तयार करतो. हा समजण्यासारखा विषय आहे. वी आर नॉट द क्रिएटर. लक्षात ठेवा, वी आर कंपोजर, वी आर कंपाऊंडर, वी आर कन्स्ट्रक्टर, वी आर असेंबलर, वी आर नॉट क्रिएटर. क्रिएटर फक्त सद्गुरू. आनंदात राहूया आपण. म्हणून तुम्हाला सांगतो की शेवटी महाराजांच्या शब्दात एक अप्रतिम गोष्ट आहे महाराजांनी सांगितलेली, ती सांगूया. महाराज म्हणतात की तुम्ही ज्या क्षेत्रात किंवा ज्या व्यवसायात काम करताना, त्या व्यवसायातच तुम्हाला आनंद मिळू शकेल, तुमच्या दुःखावर उतारा सापडू शकेल. महाराजांनी अनेकांना विचारलेलं एक साधा प्रसंग सांगतो. महाराजांनी गुरुचा शोध घेतला. 2 वर्ष ते कुणाकडे गेलेले नाहीत सांगा बरं. ते स्वामी समर्थांकडे गेले, ते हुमणाबादच्या माणिक प्रभूकडे गेले, ते देव मामलेदार नाशिकचे त्यांच्याकडे गेले, ते कलकत्त्याचे रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे गेले. महाराज गेले नाहीत कोणाकडे, सगळ्यांकडे गेले. गुरु जर एकच आहे, सगळ्या गुरुचं कार्य एकच आहे, तर तुम्ही इतक्या गुरूंचा शोध का घेतला? हा प्रश्न आहे एका. आणि प्रश्न किती चांगला आहे, आणि त्याला महाराजांनी उत्तर जास्त चांगलं दिलेलं आहे. पहिली गुरु भेटला, नमस्कार गुरुदेव, कारण सगळे गुरु सारखेच सद्गुरूच्या रूपात. साईबाबा काय, गजानन महाराज काय, शेगावचे किंवा सगळे सारखे. मग तुम्ही पहिल्यांदा साईबाबा भेटले, साईबाबांना का नाही शरण गेलात? मग तुम्ही स्वामी समर्थांकडे कशाला गेलात? असा प्रश्न आहे. ते म्हणाले अरे हे तुम्ही आधी भेटला असता तर आम्ही पहिल्या गुरुकडेच गेलो असतो, गुरुचा शोध घेतलाच नसता. तुम्ही बरोबर आहात, आम्हाला कळलंच नाही. बरं, तुम्ही कुठं काम करता हा महत्वाचा भाग आहे. असे त्या सहज बोलणे हितोपदेशामध्ये किती खूप प्रसंग आहेत. तुम्ही कुठे काम करता? बँकेत काम करतो. अरे बरं झालं, बँकेचं काय काम असतं? म्हणाले काही नाही, तुम्ही दिलेले पैसे ठेवायचे डिपॉझिट, आणि तुम्हाला पाहिजे तसे घ्यायचे विड्रॉल. सगळ्या बँकांचं काम एक, सगळ्या बँकांचं काम सारखं असतं, जसं सगळ्या गुरूंचं काम एकच आहे. बरोबर आहे ना? मी ह्यांच्या बँकेत पैसे ठेवले आणि तुमच्या बँकेत विड्रॉ करायला आलो. नाही नाही नाही, जिथे डिपॉझिट आहे तिथेच विड्रॉल ना. तसं सगळ्या गुरु बँकांसारखं सारखंच का, पण माझं डिपॉझिट ज्या गुरुकडे आहे आधीच्या जन्मात, तिथूनच मी विड्रॉ करणार आहे ना. आणि ते लोकांना माहिती नाही तसे तुकाई कुठल्या खेड्यातले त्या, ते माझे गुरु ठरले. सगळ्या गुरूंकडे मी जाऊन आलो, पण माझं डिपॉझिट त्या तुकाईंकडे होतं. तो जो चित्र आहे ते त्यांच्याकडे माझं डिपॉझिट होतं.
तिथून मी विड्रॉ केलं, त्यांना मी गुरु मानलं, शरण गेलो, त्यांनी मला पुनर्जन्म केला, ब्रह्मचैतन्य नाव दिलं. लक्षात घ्या, जिथे मी काम करतो तिथेच माझ्या आनंदाची सगळी साधनं आणि संधी उपलब्ध असतात. जिथे मी काम करतो तिथेच माझ्या दुःखाची, माझ्या अपयशाची, माझ्या डिप्रेशनची सगळी साधनं आणि संधी उपलब्ध असतात. एकच, मागे आपण त्या बेडकांची गोष्ट बघितली होती ना, तुला नवीन असेल तर ऐक. हे सोपं आहे. ते 2 बेड निघाले आणि आले आले शहराकडे आलं. शहर त्यांना नवीन होतं. तिकडे त्यांना पाहिजे ते खायला मिळेल ना, किडे नाही मिळाले, चिखल नाही मिळाला, काही नाही. असं करता करता भूक लागली त्यांना. सगळी दुकानं बंद, रात्रीची वेळ होती. अशा वेळेला एका दुकानचं शटर थोडंसं उघडं दिसलं, आतून प्रकाश येत होता. त्या शटरच्या गॅप मधून 2 बेडूक शिरले. ती डेअरी होती, तिथे दूध होतं, तिथे दही होतं, तिथे ताक होतं, सगळं होतं. हे काय आहे? पांढरं आपण कधीच काही बघितलं नाही ना. दूध पांढरं, दही पांढरं, ताक पांढरं, लोणी पांढरं. ते कुतूहलाने एका अशा उंच बरणीवर चढतात आणि स्लिप होतात आणि दोघेही ताकात पडतात. ताकात पडलेले आहेत. ताक काही त्यांचा खाण्याचा पदार्थ नाहीये. एक जण म्हणतो, हे कुठे पडलो, याच्यात आपण नक्की मरणार आहे, शांतपणे तरी मरूया, म्हणून तो त्या बरणीच्या तळाशी जातो आणि निश्चित पडून राहतो मृत्यूची वाट बघत. दुसरा म्हणतो, मरायचंच आहे ना तर प्रयत्न करूया ना. तो पोहत राहतो, ताकातून लोणी येतं, लोण्यावरून थोडी वरून बरणीच्या बाहेर येतं. का नाही शेवटपर्यंत? महाराज अशी उदाहरणं द्यायचे. 2 प्रिझनर एकच चोरी करताना पकडले गेले. 3 महिन्याची शिक्षा झाली. एकाच खोलीत दोघांना डांबून ठेवलेलं आहे. 89 दिवस झालेले आहेत. उद्या सगळ्यांचं दोघांनाही सुटका आहे. प्रचंड पाऊस पडलेला आहे, सगळ्यात चिखल झालेला आहे, पाऊस थांबलेला आहे, आकाशात थोडे तारे वगैरे दिसायला लागलेले आहेत. 2 जण आपल्या रूमच्या याच्यावर उभे आहेत, बारला धरून उभे आहेत. एक जण चिखलाकडे बघतो, म्हणतो, काय आपलं आयुष्य? उद्या मी जर सोडून बायकोकडे गेले तर बायको म्हणते, माझ्याकडे येऊ नका, चोराची बायको म्हणून सगळेजण मला नावं ठेवते. मुलं म्हणतात, बाबा आमच्याकडे येऊ नका, चोराची मुलं म्हणतील आम्हाला. काय जीवन आहे इथून पुढे? दुसरा म्हणतो की मी जाणारच नाही बायकोकडे, मी दुसऱ्या गावाला जाणार, मी जाणारच नाही मुलांकडे, मी दुसरा व्यवसाय करणार, गावाला जाईन, हमाली करेन, पैसे जमवेल, समजा अंडी विकायला सुरुवात करेन, पोल्ट्री काढेन, श्रीमंत होईल आणि मग माझ्या बायकोकडे जाईन 10-15 वर्षांनी की मी तुझा पती. असं असं मी स्वीकारतील का? ती म्हणते, का नाही, गाडीतूनच आलेत तुम्ही, मी येते तुमच्या गाडीतून. 2 prisoners looked from behind the bars. 2च ओळी लक्षात ठेवा. 2 prisoners looked from behind the bars, त्या रूमच्या. One saw the mud, other saw the stars. तो चिखलाकडे बघत होता, तो निराशच झाला, आणि स्टार्स कडे बघत होता, तो लागला कामाला, मी दुसऱ्या गावाला जाणार. कोण जातोय त्या बायकोकडे? ते मला स्वीकारणार नाही ना, मीच तिला स्वीकारत नाही. आणि नंतर अशा पद्धतीने जाईल की ती म्हणते की तुम्हीच माझ्या कुंकवाचे धनी आणि येते मी तुमच्या बरोबर. लक्षात घ्या, साध्या गोष्टी आहेत या, पण एकात कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे, दुसऱ्यात कुठेतरी नेगेटिव्हिटी. पॉझिटिव्ह राहूया आपण. आणि एक लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, याच्यामध्ये एक एनर्जी आहे. मला नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह डुईंग नको, पॉझिटिव्ह लिव्हिंग नको, आणि लिव्हिंगसाठी एनर्जी नको. की पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. सकाळी माझी जी एनर्जीची लेवल आहे तीच माझी रात्री आहे. दिवसभर मी खूप कामं केली, हे केली, आणि ही लेवल शरीराची नाही. शरीराने थकलोय तरी मनानं मी ताजा आहे. ही स्पिरिच्युअल लेवल आहे आणि ही सांभाळायला पाहिजे आपण. सकाळची शक्ती शरीराची रात्री उरणारच नाही 11 वाजता. पण सकाळी जे तू गणित आणले होते, चल आता आण, मला वेळ आहे. रात्री 11ला आय कॅन सॉल्व द सम, I can write an essay, I can compose a poem, I can draw a picture, I can think of new steps in dance, whatever. रात्री मी माझं मन कशाला थकायला पाहिजे, बुद्धी कशाला थकायला पाहिजे? शरीर थकणार आहे, पण मन जर थकलं नाही तर थकलेल्या शरीराला घेऊन मी वाटेल तो पराक्रम करू शकतो. कितीतरी उदाहरणं आहेत महाराजांच्या प्रवचनात, ही उदाहरणं आहेत. पण प्रवचनात नाही आहे काय ते शेवटी सांगतो. प्रवचनात कुठल्याही देवाचं नाव नाही आहे, पहिली गोष्ट. रामाचं सुद्धा नाहीये, तर उदाहरण दिलेलं आहे. कृष्णाचं, रामाचं उदाहरण दिलेलं आहे. देवाचं नाव देवळात जा म्हणून एकदाही सांगितलेलं. याला तेल व्हा, याला तांबडं फुल घालून, याला दुर्वा वगैरे काही सांगितलेलं नाही.
हा उपवास करा, तो उपवास करा सांगितलेला नाही. मग महाराजांनी सांगितलं अरे नामाचा जप करा म्हणूनही सांगितलेलं नाही. नाम घ्या, नामस्मरण करा. आतलंय स्मरण इज अ सायलंट इनर ऍक्टिव्हिटी. मी स्मरण करतोय असं लाऊडली सांगू शकत नाही. जप करतोय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा जप आहे. ज्यावेळेला मी स्मरण करतो हा किती छान वाटतं. माझ्या मनाचा मसाज आहे तो नाम हा. जसं कंठाला आग पडली शंकराच्या, कशाने? ते हलाहल प्यायल्यामुळे. आपण नृत्य आरती आज सुद्धा शंकराची आरती वगैरे आपण म्हणतो, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. मग त्याच्यात आहे ना देवी दैत्य सागर म्हणतात, त्या माझी अवचित हल हल जते तो असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. बरोबर आहे ना, नामाने प्रसिद्ध झाला. तो गडबडा लोळायला लागला असं ते हलाहल विष आहे. सगळे त्यांनी उपाय केले, आपल्याला माहिती आहे ना भोला शंकर आहे. कुणीतरी सांगितलं वरून बर्फ लावा, तो म्हणतो बर्फाच्या ज्याचा जो स्मशानवासी होता तो कैलासवासी झाला, कैलासावर जाऊन राहिला. आतला दाह नाही थांबला. हे शेवटचंच उदाहरण फक्त लक्षात घ्या, नाही थांबला. मग कुणीतरी सांगितलं की सतत स्नान करत राहा. त्यांनी गंगा डोक्यावर धरली, सतत पाणी पडते, बाहेरून थंड वाटलं, आतला दाह नाही शांत झाला. नंतर कोणीतरी सांगितलं की चंद्र शांत आहे, सूर्य गरम आहे, चंद्र शीतल आहे. त्यांनी चंद्र डोक्यावर घेतला, डोक्याला जरा बरं वाटलं, आतला दाह इनर इन्फ्लेमेशन नाही बंद झाला. लक्षात ठेवा. नंतर कोणीतरी सांगितलं राख फासा, कारण राख म्हणजे सगळी उष्णता गेल्यानंतरच राख तयार होते. ती अंगाला फासा, आतली जी तुम्हाला दाह होते, बर्निंग जे आहे ना ते कमी होईल. त्यांनी सर्वांगाला राख, आपण भस्म म्हणतो किंवा चिताभस्म, नाही. कुणीतरी सांगितलं रुद्राक्ष घाला, रुद्राक्ष आतली हीट शोषून घेतो. त्यांनी सगळीकडे रुद्राक्ष घातली की हो शंकराने, इथे रुद्राक्ष, इथे रुद्राक्ष, डोक्यावर रुद्राक्ष, गळ्यात, सगळीकडे. नाही थांबली, आतली आग आहे ती, आतली इनर. कुणीतरी मग सांगितलं की थंड रक्ताचे प्राणी आहेत, नाग, साप, कोल्ड ब्लडेड क्रिचर. मग त्यांनी स्कार्फ घातला ना नागाचा वगैरे, बाहेरून थंड वाटलं, आतला दाह कुठे शांत झाला? नाही शांत झाला. शेवटचा त्यांनी कुणीतरी सांगितलं बेलाची पानं. बेलाची पानं थिक अँड ग्रीन असतात, अँड दे आर कूलिंग इफेक्ट. याने बैलाची शय्या केली, बेलाचं पांघरून अंतरून पांघरून बेलाच्या रडाचं झोपला, नाही थांबलं. बाहेरून सगळी साधन आहे. हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन वगैरे सगळं बाहेरून देणार आहे. मनाचा रोगी असेल तरी त्याला गोळ्या देतात, ते पोटात देतात, त्याला इंजेक्शन देतात, ते दंडात देतात, आणि त्याला शॉक देतात, ते शरीराला देतात. मनाला काय हो? मनाला नामच, हे लक्षात ठेवा. मग शेवटी नारायण नारायण फिरत येतात. हा लोळतोय गडबडा, लहान भोला शंकर आहे तो. काय झालं शंकरा, ही कशी अवस्था? नाही ते हलाहल कळलो ना. अरे आतून जळतोयस तू, मग आतून नको का साधन? तुझ्या कंठाला जी आग होते आतून, त्याला आतून मसाज नको का? तू बर्नॉल वगैरे काय आतून लावणार नाही. नाम घे. नाम कसं सुरू होतं? नाम इथे सुरू होतं, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम राम. हे खरं वाऱ्याचं वारुळ आहे. काय सुंदर तुम्ही घ्या ना सकाळी, काय सगळ्या बाजूनी रामाचं वारुळ सुंदर त्यावेळेस कवच तयार होईल. आणि त्या कवचात आनंदात यो राम नाम कवचम स्मरेत. नामाचं स्मरण आज करतो, त्याच्या बाजूनी नामाचं कवच निर्माण. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत. वज्राचा पिंजरा आहे तो राम, रामाचं नाम. हे नुसती रामरक्षा रोज म्हणतो, वज्रपंजर नामेदम यो राम नाम कवचम स्मरेत. कवच म्हणजे काय? वज्राचा पिंजरा म्हणजे काय? हे रामरक्षा म्हणजे कशाची रक्षा आहे? स्वतंत्र विषय, मी वाढवत नाही विषय, पण शिरो मे राघव पती एवढंच घ्या. माझ्या डोक्याचं रक्षण कर, म्हणजे केसाचं करणार आहेस का? त्याच्यासाठी निरनिळ्या रंगाचे कलप आहेत, आणि हे आहेत ना, शॅम्पू आहे, तेल आहे. केसाचं रक्षण करायला नाही, कवटीचं रक्षण करायचं, हेल्मेट घाल की. मेंदूचं रक्षण करायचं, निरनिळी ब्रेन टॉनिक घे. ब्रेनवर ऑपरेशन करता येतं, ब्रेनचं स्कॅनिंग करता येतं. कशाची रक्षा करायची रामाने? केसाची नाही, कवटीची नाही, मेंदूची नाही. मेंदूच्या ज्या फॅकल्टीज आहेत ना, स्मृती, माझ्या स्मृतीचं रक्षण कर. मला अल्झायमर होता कामा नये. आज काय अल्झायमर झालं लोकांना? मी माणूस आहे हेच विसरलेले आहे.
स्मृतीचं रक्षण कर, माझ्या बुद्धीचं रक्षण कर, माझ्या कल्पनाशक्तीचं रक्षण कर, माझ्या तर्कशक्तीचं रक्षण कर, आणि अगदी वरती माझ्या क्रिएटिव्हिटीचं मी काय करीन त्याचं रक्षण कर. ही रामरक्षा आहे. आता सगळी रामरक्षा पुन्हा म्हणा. मग मुखम सौमित्र वत्सला जिव्हान विद्या निधी पाठव. हे काय जिभेचं रक्षण करायचंय. जिभेची जी क्वालिटी आहे, कुठलीही गोष्टीत मला चांगलं राहील रस, आणि मी कायम चांगला बोलेन वाणी शब्द, याचं रक्षण कर. जिभेचा पॅरालिसिस होऊ देऊ नकोस मला. ज्या वेळेला तोल जातो जिभेचा, वाटेल तसं बोलतो, जिभेचा पॅरालिसिस आहे. एक रंग आहे, दुसरं काही विचार करा तुम्ही. रामरक्षा हे शरीराच्या शक्तींचं रक्षण कर म्हणून ते रामरक्षा आहे. शरीराचं रक्षण करणे, शरीराचे भाग सांगितले समजण्यासाठी. शरीराचे भाग नाही आहे रामरक्षा. कमरेचं रक्षण कर म्हणजे कमरेत दुखू नको, याचं रक्षण कर म्हणजे दुखू नको. हे दुखू नको नाही, कमरेत प्रत्येक गोष्टीचं म्हणून कार्याचं रक्षण कर. ते कार्य स्मूथली चालू दे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की ज्या वेळेला आपण शंकराचं रक्षण करतो त्यावेळेला राम मसाज झाला, इतकं शंकराला रिलीफ मिळतो. आणि शंकर पार्वतीला म्हणतो आता मी कायम रामनाम घेत राहणार, कारण बरं वाटतं मला, नाचायला लागला तो. म्हणून अखंड आपण किती म्हणतो, इतकं प्रत्येक श्वासावर शंकर नाम घेतो. इतके सहस्र इतका जप हे बोलिले शंकराचे माप. दर मिनिटाला 15 हेल्दी माणसाचे श्वास आहेत. 24 तासांचे काढा. किती सहस्र आणि किती हे इतके नाम शंकर घेतो, कारण प्रत्येक श्वासाला राम 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 हा शंकर आहे बघा. आणि आपण शंकराची योग्यता आहे का आपली? आपण किती नाम घेतलं पाहिजे? नाम घेत राहूया. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. आहेत त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे मिटून घेऊया, शांत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, रिलॅक्स. जगातला कुठलाही प्रश्न माझ्यासाठी नाहीये, माझ्या जीवनातले प्रश्नही सद्गुरूंसाठी आहेत. मी आनंदात आहे, शांत आहे, हलका फुलका रिलॅक्स्ड आहे. शेवटचा श्लोक मुनी आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे ते दाता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, रब युअर हँड, आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून महाराजांचं दर्शन घेऊया आणि दृष्टी काही क्षण महाराजांच्या हृदयाकडे स्थिर करूया. आपण त्याला आईचं अंतःकरण आणि माऊलीचं मन म्हणतो, हृदय. महाराजांचं दर्शन आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.